चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण ग्रामरचा एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. अलंकार, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार याची उदाहरणासहित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी चॅनेलला नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहूया. उपमा व उत्प्रेक्षा अलंकार हे ग्रामर खरं तर 8वी इयत्तेसाठी आहे. सर्वांनी नक्की पाहून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. अर्थालंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासायचे आहेत. यामध्ये 2 भाग आहेत, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार. या 2 अलंकाराचा अभ्यास इथे आपण पाहणार आहोत. उदाहरणात आहेत, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. तर या वाक्यामधून आपल्याला सुरुवातीला उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म कोणता आहे हे जाणून घ्यायचे आहे. पाहूया. उपमेय आहे आंबा, उपमान आहे साखर, साम्यवाचक शब्द आहे सारखा आणि समान गुणधर्म आहे गोडी. म्हणजे या दोन्हीतला समान गुण कोणता आहे तर हा गोडी आहे. तर आपण हे लक्षात कसं ठेवायचं हे पाहणार आहोत. तर संकल्पना नीट समजावून घेऊया. उपमेय कशाला म्हणतात, उपमेय म्हणजे काय हे पाहूया अगोदर. ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. पहा, आता या वाक्यामध्ये कोणाला उपमा दिलेली आहे तर आंबा, आंब्याला उपमा दिली आहे म्हणून उपमेय आंबा झालं. दुसरं आहे उपमान. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. पहा, कोणत्या वस्तूची उपमा आंब्याला दिलेली आहे तर साखरेची उपमा दिलेली आहे म्हणून याला उपमान असं म्हटलेलं आहे. साखरेला उपमान असं म्हणतात. समान धर्म कसा ओळखायचा पहा. 2 वस्तूत असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात. म्हणजेच आंबा आणि साखर यामध्ये समान गुणधर्म कोणता आहे तर गोडीचा धर्म आहे. म्हणजे गोड आहे, आंबा पण गोड असतो, साखर पण गोड असते. आणि म्हणजेच या दोन्ही वस्तूमधील सारखेपणा जो दाखवला जातो, सारखेपणा याला समान गुणधर्म म्हणतात. म्हणजेच गोडी हा समान गुणधर्म त्यांचा झालेला आहे. आणि शेवटचा साम्यवाचक शब्द कोणता आहे मग त्यामध्ये, म्हणजे साम्य दाखवणारा शब्द कोणता आहे तर सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजेच साम्यवाचक शब्द. आता सारखेपणा कशाने दाखवला आहे, आंबा आणि साखर गोड आहे हे कुठल्या शब्दावरून समजते तर सारखा, दोन्हीही सारखेच आहेत असं सारखा हा शब्द काय झालेला आहे, साम्यवाचक शब्द झालेला आहे. आता सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण एक उदाहरण घ्यायचं आहे आणि त्याच्यातील उपमा अलंकाराची काही जी कृती आहे ती आपण सोडवणार आहोत. पाहूया दुसरं उदाहरण. सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी. आता या वाक्यामध्ये आपल्याला उपमा अलंकाराचे उपमेय कोणतं, उपमान कोणतं, समान गुणधर्म आणि शब्द कोणता हे जाणून घेऊया आहे. या वाक्यामध्ये प्रस्तुत वाक्यातील उपमेय कोणतं आहे तर सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी. आता कोणाविषयी बोललेले आहेत, ज्या वस्तूला उपमा दिली, रंगाला उपमा दिलेली आहे. म्हणजे इथे रंग तुझा हे काय आलेलं आहे, उपमेय आलेला आहे. रंग तुझा म्हणजेच रंग, रंगाला उपमा दिलेली आहे. रंग तुझा असं लिहिला तरी हरकत नाही. प्रस्तुत वाक्यातील उपमान कोणते आहे पाहूया. पहा, कोणाची उपमा दिलेली आहे तर पावसाळी नभाची उपमा दिलेली आहे रंगाला, म्हणजे पावसाळी नभ. काय लिहिणार आहोत आपण, उपमान हे पावसाळी नभ म्हणजे जो पावसाळ्याचा ढग आहे त्याला काय दिलेली आहे, ही उपमा, याची उपमा दिलेली आहे. ढगाची उपमा रंगाला दिलेली आहे म्हणून हे उपमान झालं. आता याच्यातील समान धर्म कोणता आहे. आता या दोन्हीमधला रंग आणि नभ कसे आहेत तर सावळा आहेत म्हणून काय दिलेलं आहे, सावळेपणाचा जो ह्यो आहे गुणधर्म आहे, त्यांचा गुण आहे तो दिलेला आहे सावळा. सावळा हा काय झाला, त्याच्यातला समान गुणधर्म, समान धर्म झालेला आहे. आणि तो दाखवण्यासाठी
कोणता साम्यवाचक शब्द इथे आलेला आहे तर नभा परी. परी बघा इथे परी दिसतोय हा शब्द, तर हा परी हा शब्द इथे आपण साम्यवाचक शब्द म्हणून घेणार आहोत. परी. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण उपमा अलंकारामध्ये सोडून पाहिलेलं आहे. आता या उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूया काय आहेत. तर वैशिष्ट्ये पहा, उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते. पहा, उपमेय आणि उपमान यांच्यात साम्य असते. कसं, रंग आणि पावसाळी नभ ढग हे बघा एकाच रंगाचे आहेत ना, म्हणजे साम्य आहे त्याच्यामध्ये. आणि हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. म्हणजे हे परी जसा शब्द वापरला आहे तसाच, किंवा गोडी, सारखा हा शब्द वापरला आहे. या पद्धतीने हे जे शब्द आहेत ते उपमा अलंकाराचे साम्यवाचक शब्द असतात. आता उपमा अलंकाराची प्रत्यक्षात व्याख्या पाहूया काय तयार होते. तर दोन वस्तूतील साम्य चमत्कृतपूर्ण रीतीने पूर्ण केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. पहा, दोन गोष्टीतील साम्य दाखवण्याचा जिथे प्रयत्न केलेला जातो तिथे उपमा अलंकार होतो. असे इथे आपण उपमा अलंकाराविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण उत्प्रेक्षा अलंकाराची सविस्तर माहिती पाहूया. पहा, हे दुसरं उदाहरण आहे. उत्प्रेक्षा अलंकारासाठी आपण वापरणार आहोत हा आंबा म्हणजे जणू साखरच. पाहूया या उदाहरणामध्ये उपमेय, उपमान, धर्म, समान धर्म आणि शब्द कोणता आहे. आता इथे सोपा आहे ओळखण्यासाठी. कोणाविषयी हे बोलले जाते तर आंबा, म्हणजेच आंबा हे काय झालेलं आहे, उपमेय झालेलं आहे. आता कोणाची उपमा दिलेली आहे, जणू साखरच, म्हणजे साखर हे उपमान झालेलं आहे. या वाक्यातील प्रस्तुत वाक्यातील समान धर्म कोणता आहे तर समान धर्म काय आहे, आंबा आणि साखर कसे असतात, गोड असतात. म्हणजे गोडी तर जरी दिला नसला तरी समान धर्म आपण लिहू शकतो. यातला समान धर्म गोडी आहे, गोडवा आहे. आणि साम्यवाचक शब्द जणू हा साम्यवाचक शब्द आहे, जणू. पहा, आणि उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत बघा. उपमेय हे जणू उपमानच असते. पहा, आंबा आणि साखर सेमच आहेत. आंबा हे जणू साखरेसारखंच आहे ना, म्हणून उपमेय हे जणू उपमानच असते. आणि या अलंकारामध्ये जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे असे शब्द येतात. म्हणजे हे जे साम्यवाचक शब्द आहेत ना, जणू वगैरे, ते शब्द त्याला इथे म्हटलेले आहेत. आता याची प्रत्यक्षात व्याख्या काय होईल तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे बघ, साखर म्हणजे जणू, आंबा म्हणजे जणू साखरच असं म्हटलं, म्हणजे आंब्याला साखरेचीच उपमा दिलेली आहे, म्हणून हे काय झालेलं आहे, उत्प्रेक्षा अलंकार इथे घडून आलेला आहे. आता या दोन्ही अलंकारावरची आपण जी काही उदाहरणे आहेत त्याच्यामधली आपण उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द हा तक्ता थोडा पाहूया. पहिलं उदाहरण पहा, आईचे प्रेम म्हणजेच जणू सागरच. पहा, इथे काय आलेलं आहे, उपमेय काय आले, आईचे प्रेम. काय येणार आहे, आईचे प्रेम हे उपमेय आलं. आणि उपमान काय होईल, कोणासारखे आहे, सागरासारखे, म्हणजे सागर हे झालेलं आहे उपमान. आणि हे जणू हा शब्द तुम्हाला माहितीच आहे, शब्द कुठला आहे तर जणू हा शब्द आलेला आहे. त्यानंतर पाहूया आपण, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. कोणासाठी वापरले, आपण देवाकडे मागतो हे मागणे. आभाळागत म्हणजे आभाळा एवढी माया तुझी राहू दे आमच्यावर. म्हणजे हे उपमेय, ह्याच्यातला उपमेय दिसत नाही, पण कोण आहे उपमेय, देव आहेत, प्रत्यक्षात परमेश्वर आहे, देव. आणि उपमान, उपमान कोणाची उपमा इथे मागितली आहे, कोणासारखी तर आभाळागत, म्हणजे आभाळ, आभाळ हे काय झालेलं आहे, उपमान झालेला आहे. आणि यातला शब्द काय झालेला आहे, आभाळागत, गत, जसं इथं जणू तसं इथे गत हा शब्द काय झालेला आहे, साम्यवाचक शब्द आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. काय सुंदर आहे तर अक्षर, त्याचे अक्षर म्हणजे अक्षर हे सुंदर आहे. कोणासारखे आहे तर ते आहे मोत्यासारखे आहे, म्हणजे मोती हे झालं उपमान.
आणि त्याच्यासारखे कुठला शब्द सारखे, मोठ्या सारखे. सारखे हा शब्द इथे काय घेता येईल आपल्याला, साम्यवाचक, साम्य दाखवणारा शब्द. सारखे, सारखे हा शब्द साम्य दाखवतो. पहा आता शेवटचा वाक्य बघूया आपण. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. पहा इथे कोण आहे, ती गुलाबी उषा. कोण आहे ती, गुलाबी उषा. गुलाबी उषा. आणि म्हणजे ते परमेश्वराचे प्रेमच जणू. हे काय आहे, कोणासारखे आहे, तर परमेश्वराच्या प्रेमासारखे आहे. परमेश्वराचे प्रेम, परमेश्वराचे जे प्रेम आहे ते उपमान होईल. आणि गुलाबी उषा हे काय होईल, उपमेय होईल. आणि याच्यातला दाखवणारा, साम्य दाखवणारा शब्द म्हणजे जणू. जणू. तर पहा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणासहित सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर ही सुंदर आणि छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपण सर्वजण मनापासून संपूर्ण व्हिडिओ पाहत आहात. तुमचे असेच प्रेम आणि सहकार्य आम्हाला लाभू दे एवढीच इच्छा. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.